बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवसाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेला राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर राजवाडा येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन समाज पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण काळे व माजी नगरसेविका सुजाता काळे यांच्या वतीने करण्यात आले होते। सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। दरम्यान यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भीमकन्यांनी भीमगीतांवर नृत्य सादर केले। यावेळी आलेल्या राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ, ॲडव्होकेट सुनील डोंगरे, इंजिनियर शांताराम तायडे, माजी पोलीस अधिकारी किशोर मोरे आदी मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक अरुण काळे यांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती अरुण काळे यांनी दिली। या प्रसंगी रामदास जाधव, रवींद्र पाटील, धर्मेंद्र जाधव, मच्छिंद्र आहिरे, गणेश प्रसाद, भालचंद्र शिरसाट, डॉक्टर संतोष आहिरे, किशोर जाधव, शुद्धोधन केदारे, देविदास तेजाळे, रवींद्र लोखंडे, प्रसाद जामखिर्डीकर, भारत सुर्वे, दीपक कवटे, मनोज पगारे, राजाभाऊ मोरे, महादेव नाथ भजन, हनुमंत काळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे, नेताजी निलेश बंधुरे, पंडित नेटावटे, सत्यवान चक्रे, रमेश तात्या काळे, रवींद्र काळे, वसंत पंडित, संतोष काळे, कुणाल काळे आदी काळे फाउंडेशन तसेच परिसरातील काळे परिवार आणि नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचा समारोप फटाक्याच्या आतिषबाजीत तसेच केक कापून मोठ्या उत्साहात 15 जानेवारी हा बहनकुमारी मायावतीजींचा जन्मदिवस असल्या कारणाने व 14 जानेवारी हा मराठवाडा नामांतर दिवस असल्या कारणाने बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सातपूर राजवाडा येथे राष्ट्रीय गायक राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला। या कार्यक्रमाला सातपूर परिसरातील व सातपूर शहरातील नाशिक शहरातील असंख्य भीमसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी करून आणि लहान मुलांचं भीमगीतांच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले। त्यानंतर बहनकुमारी मायावतीजींच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी केक कापून तो साजरा करण्यात आला। यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव सन्माननीय इंजिनियर शांतारामजी तायडे, त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष प्रसाद जमखिंडकर आणि सातपूर शहरातील बजरंगी शिंदे, त्याचप्रमाणे किशोरजी जाधव, दीपकजी आवटे, देविदाजी तेजाळे, भरतजी सुर्वे, त्याचप्रमाणे काळे फाउंडेशनचे सर्व सन्माननीय रमेश तात्या काळे, रवींद्र बाबुराव काळे, काळू काळे, त्याचप्रमाणे कुणाल काळे, संतोष काळे, हे सर्व जे काळे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं वैचारिक प्रबोधन करण्याचं काम राहुल अन्वीकरांनी केलेलं आहे। यातून मध्यंतरी काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अपशब्द वापरून संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला आणि त्याच अनुषंगावर एक गाणं सादर करण्यात आलं की या देशामध्ये संविधानाच्या आणि बाबासाहेबांच्या पुढे कोणी मोठं असू शकत नाही, संविधान आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हा देश चालतो, लोकशाही टिकून आहे आणि म्हणूनच हे प्रबोधनाचं कार्य जे आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बहुजन समाज पार्टी पूर्ण देशामध्ये करत आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये बहनकुमारी मायावतीजींच्या रूपानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे अत्यंत गतिमान पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने चालू आहे। आपण या कार्यक्रमाला सर्व सातपूर शहरातील माय भगिनी, सर्व नेते मंडळी, समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्याबद्दल सर्व आभार व्यक्त करतो। आणि स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।